नमस्कार, सखी कट्टामध्ये आपले स्वागत। मी आज तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे। आपली चटपटीत, चमचमीत, खमंग अशी पाणीपुरी बनवूया। चला तर मग आपण जाऊया किचनकडे। सर्वप्रथम मी रात्रभर पांढरे वाटाणे पाण्यामध्ये भिजत घातले। सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन एका कुकरमध्ये वाटाणे, पाणी, हळद, मीठ आणि थोडेसे तेल घालून 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतले। खूप छान असे आपले वाटाणे शिजलेले आहेत। त्याला आपण रगडा देखील म्हणतो। खूप छान पहा, एकजीव झालेला आहे छान असा। व नंतर कुकरमध्ये मी बटाटे उकडून घेतले 3 शिट्ट्या होईपर्यंत। खूप छान मऊसर असे आपले बटाटे उकडून झाले। त्यानंतर कढईमध्ये थोडेसे नॉर्मल तेल घेतले, त्यामध्ये जिरे टाकून वरून बटाटे काप करून टाकले। त्यानंतर चवीसाठी मीठ देखील टाकले। अगदी 2 मिनिटं आपण त्याला फ्राय करायचे आहे, कारण फ्राय केल्यामुळे खूप छान चव येते। त्यानंतर आंबट गोड असे पाणी केले आहे, त्यामध्ये मी गूळ आणि चिंच देखील टाकले आहे व त्यामध्ये मी चाट मसाला वापरला आहे। मिक्सरमध्ये हिरवी मिरची, अद्रक, पुदिना आणि कोथिंबीरीचे वाटण करून घेतले। ते पाण्यामध्ये मिक्स केले आणि त्यामध्ये मी चाट मसाला आणि चवीसाठी मीठ टाकले। आपल्याला पाहिजे तसे थंड नॉर्मल पाणी तुम्ही घेऊ शकता आणि पाहिजे तसे तिखट पण घेऊ शकता। आणि पाणीपुरी खाण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि आपले हे सर्व पाणीपुरी तयार आहे खाण्यासाठी। खूप छान अशी पाणीपुरी मी बनवली आहे। त्यासाठी मी 0 साईज शेव आणि खारी बुंदी देखील घेतली आहे। तसेच मी एक पाणीपुरीची डिश बनवली आहे। खूप छान अशी घरच्या घरी पाणीपुरी झाली आहे। मैत्रिणींनो, माझी पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सखी कट्टा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा। घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने पाणीपुरी तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। खूप छान टेस्टी अशी पाणीपुरी झालेली आहे। धन्यवाद।